बघताय कायच तयारी नाही, काय बस करता झोपलेला काय? मी गेलो का सर्व कामं थांबतात इथं. आणि चिंबोरी तोडलीस? बापरे, चिंबोरी पण तोडून झालीस आणि आपलाच मसाला वापरीलास ना? हा, हे बघा कसा कलर येतो मसाल्यांचा. बापरे, हा तलोजकर, मजा आहे तुमची आज. हा भारी आहे ना, यो बघ कसला भरलाय चिंबोरा. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती. तर व्हॉट्सअपला, इन्स्टाला, यूट्यूबला सर्व इथे आपण स्टेटस टाकला होता की शुक्रवारपासून आपण घरातनंच आपण क्लाउड किचन सुरू करतोय. तर मागचा अनुभव जो आपला होता ते सर्व विचार करून आता सुरुवात आहे. त्यासाठी आपल्याला जे काही खरेदी करण्यासाठी आम्ही चाललोय, डीमार्टमध्ये जाणार आहोत, थाली खरेदी करणार आहे आणि जो उमाचा डिपार्टमेंट आहे म्हणजे कांदा, लसूण वगैरे ते सर्व घ्यायला जाणार आहेत ना. हां, आणि उद्या सकाळी आपण फिश आणायला पण जाणार आहोत. हां, आणि आपण जेव्हापासून स्टेटस टाकलाय तेव्हापासून बऱ्यापैकी ऑर्डर आल्यात ना. हां, तर त्या पण आपण कुठनं ते पण दाखवू. त्याच्या आधी आपण खरेदीला जाऊया. आज गुरुवार आहे, देवी मातेचा विसर्जन आहे. तिथे गाडी लागली जी देवी मातेला विसर्जनासाठी घेऊन जाणार आहे, म्हणून आपली गाडी, जुनी गाडी आहे, ती हटवायला सांगितले. आज दशेरा पण आहे, तर दशेऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अनायाचा पण डान्स मध्ये दशेरेचा प्रोग्राम होता, सर्टिफिकेट भेटलं तिला. जे ती एक्झाम दिलं होतं तुम्ही दोघं जाऊन, मी जेव्हा नव्हती तेव्हा, ते पण एक्झाम मध्ये तिला डिस्टिंक्शन भेटलेलं आहे. तर अनाया आमच्या सोबत येत नाही, पण अनायाकडनं पण तुम्हा सर्वांना दशेरेच्या खूप खूप शुभेच्छा. पहिला स्टॉप आपण भाजी मार्केटमध्ये घेतलाय. काय काय घेतलंस? कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण किती? बापरे, बटाटा पडला. अरे आपल्या जे नेहमीच्या भाजीवाला होता ना समोर, तो दिसत नाही हो. तर आता टमाटर घेतोस काय? हो. आपण व्हेज मेन्यू नाही ठेवणार आहे ना? व्हेज नको, आपण नॉन व्हेज मध्येच ठीक आहे. व्हेज थाली वगैरे बंद करणार आहे, फक्त मासली आणि चिकन मटन थाली मिळणार आहे तुम्हाला. अच्छा दो भैया. टमाटर घेतला आपण. आता काय घेतोस उमा? अद्रक अर्धा किलो, अद्रक, मिरची आणि लिंबू. तर भाजी वगैरे घेतली उमा. आता काय घेऊन आलीस? पेपर बॅग, थाली, परत चिंबोरे वगैरे साठी. बरोबर, जे काही आहे आपला पार्सल सिस्टम आहे, म्हणून त्यासाठी थाली आणि चिंबोऱ्याचा रस्सा किंवा कोणत्याही माशाचा रस्सा मागताय त्यासाठी बघा हे बॉक्स घेतलेत आम्ही 1000 ml चे ना. हां, ज्याच्यामध्ये आपण स्टोअर करून कुठेही पाठवू शकतो. सो वी आर रेडी. आर यू रेडी? तर फायनली आलो घरी. सर्व झालं ना उमा? हो. तांदूळ, राईस वगैरे पण घेतलेस ना? तांदूळ विंदूल, मसाला विसाला काय जे पाहिजे सर्व घेतलाय. हां, तर आता सर्व काही उमाच्या तर्फे सर्व काही झालंय. आता आपल्यातर्फे मासली आणायचं बाकी आहे. तर आता आपण मासलीच्या मार्केटमध्ये भेटूया, ताजे ताजे मासे घेऊन येताना. मार्केटमध्ये यायला थोडा लेट झाला, पण बघताय तुम्ही छान सुरमई भेटली आपल्याला आणि कोळंबी एकदम ताजी ताजी फ्रेश सुरमई भेटली. पापलेट भेटली नाही, पण सुरमई एकदम ताजी भेटली आहे बघा. जाम गर्दी आहे आज. तर फिश मार्केटमधनं आलो आपण आणि इथे उमा फुल कामामध्ये बिझी दिसते तुम्हाला. काय करतेस? खोबरा. चिंबोऱ्याची ऑर्डर आहे ना आपल्याला. इकडे बघताय, अरे बापरे, कुठनं? विक्रोलीवरनं ऑर्डर आहे उमा. हां, विक्रोली, तलोजा आणि आपल्या बेलापूरमधनं पण ऑर्डर आहेत. भरपूर साऱ्या ऑर्डर आहेत. हे बघा, सुरमई थाली, सुरमई पापलेट, कोळंबी फ्राय, स्टफ पापलेट फ्राय, चिकन थाली. चिकन थालीची भरपूर ऑर्डर आहे. हां, मस्त चांगला रिस्पॉन्स दिला आहे आपल्याला, चांगला सपोर्ट केला आहे. आणि आपल्या इथे जेवण बनवण्यासाठी खास आपली स्पेशल कुक आलेली आहे आणि तिने एका गॅसवरती बघा 3 सहज मांडलेले आहेत. हे काय? चिकन बनते, कोळंबीचा रस्सा आणि भात. आणि इथे आपण सुरमई घेऊन आलेलो आहे. कशी आहे सुरमई? एकदम भारी आहे ना अश्विनी? हे बघा किती मोठा सुरमईचा पीस मिळतो तो तुम्हाला. काय मग, विक्रोलीची ऑर्डर पहिली का ना? ती आपल्याला 12 वाजेपर्यंत तरी पाठवायला लागेल, म्हणजे 1:30 2 मध्ये त्यांना पोचेल. पहिली आपल्या किचनमध्ये करायची, तेव्हा तिला बरं वाटायचं. आता असा उंच
टाच वर करून तिला बघायला लागतंय. दाखव दाखव, घाटी मारून दाखव. हे बघा, पण सर्व काही व्यवस्थित चालू आहे. आपला मासली पण एकदम फ्रेश भेटलेली आहे आणि जे कोणी आपल्याकडनं ऑर्डर करतात ते पण आज जेवून खुश होणार आहेत. चिंबोरी कदा बनवशील? चिंबोरी दाखव म्हणा, मी तोपर्यंत आपले ये घेऊन येते भाकरी. ओके उमा, बरी आहेस ना? हां, काम कर जरा ते बाजूला ठेव. चला भाकऱ्या घेऊन आलोय आणि इथे बघताय कायच तयारी नाही. काय बस करता, झोपलेलं काय? हो, आत्ताच उठलो बस. काय आत्ताच उठलो, करा फटाफट. अश्विन तुझा काय चाललाय? पापलेट चाललाच नाही अजून. हे बघा, मी गेलो का सर्व कामं थांबतात इथं. आणि चिंबोरी तोडलीस? बापरे, चिंबोरी पण तोडून झालीस आणि आपलाच मसाला वापरीलास ना? हा, हे बघा कसा कलर येतो मसाल्यांचा. तर जेवणाच्या ऑर्डरसोबत तुम्ही आपला कोळंबी, लोणचा, मसाला सर्व काय मागवू शकता. आणि सुरमईचा पीस बघा कसला मोठा मिळतोय ते तुम्हाला. आणि चिंबोरी कशी होती? भरलेली होती नाही सगळी कवटाची? हां, कवटाची चिंबोरी निघली. एखादा आपल्याला पीस दाखवते बघा. बापरे, हां तलोजकर, मजा आहे तुमची आज. हां, भारी आहे ना. यो बघ कसला भरला आहे चिंबोरा, फुल अख्खा बावाचा. हां, तर नक्की ऑर्डर करा. अश्विनीच्या हाताला चव पण आहे आणि चिंबोरी पण भरलेली निघतात. हे बघा. उमा, बुक केलंच काय? कुठं गेली? परत झोपायला गेली? तुला कोथिंबीर टाकायला सांगितलेलं ना, नुसता मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिर. कोथिंबीर कोण टाकणार होता? बंद केलं त्याला. अरे बापरे, काय चाल चालूच आहे. नवरा बिवरा काय नाही, आपण तिघं एक वर्कर आहोत. सोशल वर्कर नाही, क्लाउड किचन वर्कर. क्लाउड किचन बंद झाला की नवरा. ओके, आता ओरडू शकतेस तू मला. मारू नको, नाही तर बैल बोलते. तर फायनली 12:20ला आपली विक्रोलीची ऑर्डर गेलेली आहे. ती ऑलमोस्ट 1:30पर्यंत पोचेल. गुड जॉब, गुड जॉब. पहिला दिवस होता, चांगला काम केला सर्वांनी. इकडे तिकडे होता, सर्व गडबड होती, पण हळूहळू सर्व आठवण आला आणि आम्ही पहिली ऑर्डर पाठवलेली आहे. मस्त अश्विन, आज 10 वाजता येईलीस ना? सकाळ 11 वाजता ये. सगळं लवकर होईल. मग झाला चिंबोऱ्याचा आंबाट. हां, हे बघा, टोमणे मारल्यावरती लोक फटाफट कामं करतात. हे बघा, कावला आला तर एवढी हॅ हो करते. वाघ आला तर का होईल? तो कावला पण घाबरत नाही तुला आणि मला घाबरवते रोज. बांगड्याची पण ऑर्डर आहे का आपल्याला? हां, ही बघा, बांगड्याची पण ऑर्डर आलेली आहे. कसे आहेत बांगडे? एकदम फ्रेश. हां, विठ्ठल सरनी मागवलेत बांगडे. फ्रेश, एकदम खुश होणार आज बांगडे खाऊन. हे बघा, आणि एकदम नवीन पद्धतीचा स्टफ पापलेट, चिंच टाकून. चिंच टाकून करतस? आंबूट नाही लागायचं नाही? जे खाणार ते एकदम तृप्त होणार. तृप्त की तृप्त? जे होणार. उमा खुश आहे म्हणजे आम्ही पण खुश आहोत. ती नाराज झाली का आम्ही दोघं गप्प. ही बघा, मनापासून हसली. तू क्रॅब भर, ते तलोजाला क्रॅब पाठवायचा आहे. बुक कर. चला, तर विक्रोलीनंतर चिंबोऱ्याची पण ऑर्डर रेडी झालेली आहे बघा, तलोजाची. तर उमा, एके चिंबोऱ्याला 3 नंगल्या. हां, मग 6 चिंबोऱ्यानं किती? 12. काय बोलतास? 2 नंगल्या नाही, 2 डुक्क. नंगल्या 3 आणि 1 कान. कोलीन बाय बघा. डुक्क म्हणजे डोका. डुक्का म्हणजे डोका. काय डोका खातेस? डुक्का म्हणजे जो चावतो तो. हा, नंगली म्हणजे चालतो तो आणि कान म्हणजे पोवतो तो.
आपण नंगली बोलता. हां कर तू कर. तलोजावालीचा फोन आहे लवकर पाहिजे कर. तर भरलेली चिंबोरी आपण पण भरलीत बघा. चला फटाफट ऑर्डर चालल्यात. खेकडा पण गेला आणि आता बांगडा सर्व ऑर्डर गेल्या आणि आता ही स्टफ पापलेटची नाही. हां चटणी भरलेला स्टफ पापलेट. हे काय खास एनर्जी. तर उतरलो आहे आपण खाली. CBD बेलापूरमधल्या नेत्रा मॅडम आहेत. त्यांनी स्टफ पापलेट फ्राय कोळंबी फ्राय अशा 2-3 थाळ्या मागवल्यात तीच डिलिव्हरी देण्यासाठी. पण मजा येते ना व्हिडिओ बघायला. फुल आज कसा टाईम निघून जाते तेच समजत नाही. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आपण जमलं तर आपण जे काय जेवण दिलं आहे त्याचा रिव्ह्यू पण आपण स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करूया. आता 1:30 वाजला आहे. अनाया पण घरी आली असेल. त्याचे एक्झाम सुरू आहेत तर अनायाला पण भेटूया आपण. तर आलोय घरी आणि बघा कोण आली. अनाया कसा गेला तुझा पेपर? खूप मस्त गेला ना. चिंबोरा खाल्लास? कसा होता? मस्त होता ना. मम्मानी बनवला होता. आवडला ना. हां हे बघा अश्विनी ताईने बनवला होता. हां मस्त भरलेला होता ना. हां चला आता आपण पण जेवूया. जेवते तू काय थांबत नाही काय नाही. मला तर जेवायलाच लागेल आता. हां खा खा. चला तर मंडळी या सर्वांनी जेवायला. तर कसा वाटला आमचा क्लाउड किचनचा पहिला दिवस नक्की कमेंट करा. उमानी बनवलेली चिंबोरी, चिकन रस्सा, चिकन सुक्का, कोळंब. अरे म्हणजे तूच सांगितलंस ना बनवायला. हां तर कसा वाटला नक्की कमेंट करा. लास्ट टाईम आपल्या क्लाउड किचनच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही आम्हाला सजेशन पण द्यायचे. तर आमच्या काय काय चुका होतात त्या पण सांगा. म्हणजे त्याच कमेंट वाचून आपण त्याच्यामध्ये थोडा सुधारणा इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. पण आज प्रयत्न होता पहिला दिवस सर्व काही आणण्याचा, सर्व मासली घेऊन येण्याचा आणि ऑर्डर ज्यांनी कोणी आपल्याला दिल्यात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर आमच्यापासून तर खूप छान झालं आहे. हां तर संध्याकाळपर्यंत रिव्ह्यू येतील त्या पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कसं अश्विनीने जेवण बनवलंय ते. ओके आवडलं ना तुला? भरपूर दिवसांनी आपल्या किचनमध्ये आता घरनंच सुरू केलं आहे. हां तर आवडला असेल प्रयत्न तर नक्की लाईक करा. आणि जे कोणी तुमचे मित्र वगैरे येत असतील आपल्या बेलापूरमध्ये तर त्यांनाही सुचवा आपल्या क्लाउड किचनबद्दल आणि नक्की ऑर्डर द्यायला सांगा. ओके खूप मेहनतीने सर्व काही घरगुतीप्रमाणे आपण देण्याचा प्रयत्न करतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. बाय. या जेवायला.